एक स्टोरी सांगतो तुम्हाला. एक साधू असतात आणि त्यांचे काही शिष्य असतात. त्यातला एक शिष्य आपल्या गुरूंना पाणी घेऊन जात असतो त्यांना द्यायला, आणि त्याला कोणाचा तरी त्याला धक्का बसतो चुकून आणि ते पाणी खाली सांडतं. तर मग ते साधू, ते जे गुरु असतात त्यांचे, ते त्याला विचारतात की ह्याच्यातून पाणी का सांडलं. तर तो शिष्य सांगतो की कारण त्यानं धक्का दिला मला म्हणून पाणी सांडलं. पण ते गुरु त्याला सांगतात की नाही, ह्याच्यातून पाणी सांडलं कारण ह्याच्यामध्ये पाणी होतं. त्याच्यात जर कॉफी असती तर कॉफी सांडली असती, चहा असता तर चहा सांडला असता, किंवा अजून कुठला पदार्थ असता तर तो सांडला असता. तर आपल्या आयुष्यात सुद्धा असंच आहे. जेव्हा आपल्या आयुष्यात आपल्याला कुठला धक्का बसतो तर आपल्यामध्ये जे आहे तेच बाहेर सांडणार. जर आपल्यामध्ये राग आहे, द्वेष आहे, क्रोध किंवा नकारात्मक भावना आहेत, ईर्ष्या आहे, अजून ज्या काही नकारात्मक भावना आहेत त्याच आपल्यामधून बाहेर येणार. आणि जर आपल्यामध्ये प्रेम आहे, शांती आहे, दुसऱ्यांना मदत करण्याची भावना आहे, किंवा आपल्यामध्ये शुभ भावना आहेत, दुसऱ्यांचं चांगलं करण्याची इच्छा आहे, तर ह्याच गोष्टी आपल्यामधून बाहेर येणार.